नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन नाश्ता. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला खूप भारी लागतो बरं का. तर नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी खायचं आहे आणि कमी साहित्यामध्ये जर बनवायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता. अतिशय छान असा हा नाश्ता तयार होतो. तर याला आंध्रा साईड रोटी बोलतात. तर ही जी नाश्त्याची आजची रेसिपी आहे, तर आमच्या सासूबाई ही रोटी बनवतात आणि आमच्या यांना तर हा नाश्ता खूप आवडतो. तर म्हटलं आज चला आजची रेसिपी आपण रोटीची दाखवूया. तर ही रोटी बनवायसाठी खूप जास्त साहित्य लागत नाही बरं का. उडीद डाळ आहे आणि हा तांदूळ बारीक केलेला आहे. तर याचं प्रमाण कसं आहे, समजा आता मी या ग्लासाने डाळ घेतलेली आहे. 1 ग्लास उडीद डाळ घेतली तर 2 ग्लास तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे याच्याने. तर तांदळापेक्षा उडीद डाळ निम्मी घ्यायची आहे. म्हणजे समजा तुम्ही एखादं फुलपात्र घेतलं, एका फुलपात्राने जर उडीद डाळ घेतली असेल तर 2 फुलपात्र तुम्हाला तांदूळ घ्यायचं आहे आणि 1 फुलपात्र उडीद डाळ घ्यायची आहे. तर हे तांदूळ मी काय केले होते, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि याला सुकवून घेतलं आणि नंतर याचा रवा पाडून घेतलेला आहे बघा मिक्सरला. खूप जास्त बारीक करायचं नाही, अगदी आपला जाडसर रवा जसा असतो तशा पद्धतीनं आपल्याला हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. तर ही उडीद डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती. रात्रभर नाही भिजवली तरी चालते, 2-3 ताससुद्धा तुम्ही ही डाळ भिजवू शकता. पण मी सकाळी नाश्ता हा बनवणार होते त्यामुळे मी रात्री डाळ भिजत ठेवली होती, स्वच्छ पाण्याने धुतली. तर डाळीच्या वरती पाणी पूर्ण असं ठेवलं होतं आणि ते पाणी मी काढून घेतलेलं आहे, कारण की आता मला व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी. आणि आता आपल्याला ही डाळ सुरुवातीला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर तांदूळ धुवून फॅन खाली सुकवलं तरी चालतं, कारण की आता पावसाळा सुरू आहे आणि याला सुकायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तांदळाला बरं का. तर आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही उडीद डाळ जी भिजवून घेतली होती मी, तर ती मी घेतलेली आहे. तर प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल, 2 वाटी जर तांदूळ असेल तर त्याच्यासाठी 1 वाटी उडीद डाळ आपल्याला घ्यायची आहे. तांदूळ धुवून सुकवून घ्यायचं आणि तांदूळ थोडेसे व्यवस्थित सुकल्यानंतर त्याचा आपल्याला जाडसर रवा बनवून घ्यायचा आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये अगदी छान असा साऊथ इंडियन नाश्ता जर बनवायचा असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर नेहमीच आपण उडीद वडे, इडली, डोसा वगैरे बनवतो, पण अशा पद्धतीनं रोटीसुद्धा बनवायला काही हरकत नाही. अगदी तयार झाल्यानंतर केकसारखी दिसते बरं का, खूप छान अशी. तर हे बघा मी उडीद डाळ याच्यामध्ये काढून घेतलेली आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून मी याला बारीक करून घेणार आहे मिक्सरला. तर ही बघा उडीद डाळ मी छान अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला एखादा मोठावाला टोप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ही बारीक केलेली उडीद डाळ काढून घ्यायची आहे. टोप शक्यतो थोडासा मोठा घ्यायचा, म्हणजे काय होतं की मिक्सरला हे आपण ज्यावेळेस मिक्स वगैरे करतो ना त्यावेळेस आपल्याला ते छान असं मिक्स करता येतं. त्यासाठी मी थोडासा मोठा टोप घेतलेला आहे. तर उडीद डाळ मी सुरुवातीला याच्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकून घेते बरं का, आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे ही लागलेली जी उडदाची डाळ आहे ना बाजूला, तर ती सुद्धा छान असं निघते. तर हे पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला हा रवा जो आहे तांदळाचा आपण जो तयार केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर तांदळाचा जे आपण रवा तयार करून घेतला होता तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा उडीद डाळीमध्ये. आणि आता आपल्याला हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर तयार करताना खूप जास्त पातळ करायचं नाही. तर हे कशा पद्धतीनं बनवायचं आहे मी हे दाखवते. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ होणार नाही. तर हे तयार करून सुद्धा आपण फ्रीजमध्ये 2-3 दिवस याचं बॅटर ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल असं हे गरम गरम सुद्धा हे बनवू शकतो बरं का.
खराब वगैरे होत नाही. मिक्सरला ठेवायचं थोडंसं तयार करून, किंवा तांदूळसुद्धा धुवून सुकवून त्याला बारीक करून ठेवलं तर आपल्याला केव्हाही हा नाश्ता बनवता येतो. तर आपण इडलीसोबत वगैरे खोबऱ्याची चटणी बनवतो, त्या चटणीसोबत हा जो आजचा नाश्ता आहे साऊथ इंडियन तो खूप छान लागतो. आणखी थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल की मी याच्यामध्ये फक्त उडीद डाळ बारीक केलेली आणि आपण जे तांदळाचा रवा तयार केला आहे तेच टाकलेलं आहे. दुसरं काही सुद्धा मी याच्यामध्ये अजून टाकलेलं नाही. दुसरं काहीतरी म्हणजे आपल्याला फक्त मीठ वगैरेच टाकावं लागतं, वेगळं असं काही साहित्य नाही टाकायला लागत. छान असं मिक्स करून घेते मी. तर हे बघा, हे बॅटर कितपत घट्ट बनवायचं आहे. तर आपण इडलीला वगैरे जसं बॅटर तयार करतो त्या पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे बघा. खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळसुद्धा नाही. तर हे व्यवस्थित चमच्याने आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि ज्यावेळेस आपण हा नाश्ता बनवायला घेतोय त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये थोडंसं खायचं सोडा टाकायचं आहे आणि मग ही रोटी आपल्याला बनवायची आहे. तर मीठ टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते बघा. तरी जितकं चांगलं मिक्स कराल तितकं छान असा हा नाश्ता तयार होईल. तर हे मी 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे भिजण्यासाठी. खूप जास्त वेळ नाही ठेवायचा, 10-15 मिनटं फक्त ठेवून नंतर आपण हे लगेच बनवायला घेणार आहोत. आपण रोटी बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर आता मी खोबऱ्याची चटणीसुद्धा याच्यासाठी बनवून घेणार आहे. तर ओलं खोबरं मी घेतलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेतलेलं आहे. 2-3 हिरवी मिरची मी फक्त भाजून घेतलेली आहे, थोडीशी हलकीशी. आणि अगदी थोडंसं जिरं मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते. तर मी मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलं. आता चटणी तयार करून घेते मी. थोडंसं तेल टाकून घेते सुरुवातीला. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता मी टाकणार आहे थोडेसे जिरे, कढीपत्त्याची पानं आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर या नाश्त्यासोबत चटणी जी आहे ती थोडीशी घट्टच बनवायची, खूप जास्त पातळ नाही करायची. आता टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. तर तयार आहे अगदी झटपट अशी खोबऱ्याची चटणी. आणि आता आपण ही चटणी बाजूला ठेवणार आहे आणि आजचा आपला नाश्ता तो बनवायला घेणार आहे. तर खोबऱ्याची चटणी आपण बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खायचा सोडा. तर खायचा सोडा ज्यावेळेस आपण हा नाश्ता तयार करतोय त्यावेळेस टाकायचा, सुरुवातीला टाकून ठेवायचा नाही. आणि सोडा टाकल्यानंतर हे व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. हे मिक्स करेपर्यंत मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यासाठी एखादी कढई घेताना शक्यतो ती जाड असावी. तर हे बघा, हे छान असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. आणि हे कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. खूप जास्त पातळ नाही आहे बॅटर बघा. तर सुरुवातीला मी कढई व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे.
आणि केवढ्या आकाराची रोटी बनवायची आहे त्यानुसार आपल्याला हे बॅटर कमी जास्त करता येतं बरं का. छोटी किंवा मोठी, अगदी मोठीसुद्धा तुम्ही ही रोटी बनवू शकता किंवा छोट्या छोट्या रोट्या जरी बनवल्या तरीसुद्धा चालतात. तर तेलसुद्धा व्यवस्थित मी गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं हात असे करून बघते. आणि आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर लहान किंवा मोठी रोटी केवढी बनवायची आहे त्यानुसार हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जरी तेल जास्त वाटत असलं तरी रोटीच्या वेळेस पचते त्यावेळेस एक्स्ट्राचं तेल खाली साठून राहतं, त्यामुळं त्याच्याच मध्ये आपण दुसरी रोटीसुद्धा बनवणार आहे. तर हे बघा, सुरुवातीला मी बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही रोटी एका बाजूने गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित पचू द्यायची आहे. तर याच्यावरती एखादी प्लेट वगैरे झाकून घ्यायची कढईवरती आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. खालच्या साईडनं भाजल्यानंतर आपोआप ते खालून गोल्डन रंग वगैरे दिसतो रोटीला, तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर 7 ते 8 मिनिटामध्ये ही रोटी बघा छान अशी बाजूने गोल्डन कलर दिसायला लागलेला आहे याचा, आणि वरच्या बाजूने सुद्धा सुकल्यासारखी झालेली आहे, म्हणजे खालच्या बाजूने ही रोटी छान अशी पचलेली आहे. तर अगदी थोडंसं तेल मी वरून टाकून घेते, म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा ती छान अशी भाजली जाईल. तर ही भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा, खूप जास्त फास्ट करायचा नाही. आणि अलगद अशी ही आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर हे बघा, अगदी छान असा रंग या रोटीला आलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूने ही रोटी छान अशी पचवून घ्यायची आहे बरं का. तर ही रोटी जी आहे तुम्ही एवढी छोटी सुद्धा बनवू शकता किंवा याच्यापेक्षा मोठं जरी रोटी तुम्हाला बनवायची असेल तर बॅटर थोडंसं जास्त टाकायचं आणि मग मोठी रोटी सुद्धा अगदी छान अशी तयार होते. तर प्रवासाला वगैरे जाताना सुद्धा तुम्ही ही रोटी घेऊन जाऊ शकता. अतिशय छान अशी चवीला लागते आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर मी परत याच्यावरती झाकून घेते आणि खालच्या बाजूने सुद्धा ही व्यवस्थित आपल्याला पचवून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने रोटी छान अशी पचली आहे का ते आता आपण एकदा बघून घेऊया. तर हे बघा, अगदी छान असा रंग या रोटीला आलेला आहे. तर खालच्या बाजूने सुद्धा चेक करायचं आहे आपल्याला. तर हे बघा, अगदी छान असा रंग या रोटीला आलेला आहे. तर ती मी एका ताटामध्ये वगैरे काढून घेते आणि दुसरी रोटी सुद्धा बनवून दाखवते. तर हे बघा, अगदी छान अशी ही रोटी तयार झालेली आहे. तर परत मी थोडंसं तेल याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तेल गरम होऊन द्यायचं थोडंसं. तर तेल गरम झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये बॅटर टाकून घेते. तर रोटी किती मोठी बनवायची आहे त्यानुसार बॅटर जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला मी थोडीशी छोटी रोटी बनवली होती, आता मी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी रोटी बनवणार आहे आणि ती सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हे बघा, त्याच्यापेक्षा थोडंसं बॅटर मी जास्त घेतलेलं आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. गॅस मिडियम करायचा आणि ही छान अशी 10 ते 15 मिनिटं एका बाजूला छान अशी पचवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. खालच्या बाजूने याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला एक बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे. हे बघा, तयार आहे उडीद डाळ आणि तांदळापासून तयार केलेला साऊथ इंडियन नाश्ता. तर अगदी छान असा हा नाश्ता तयार होतो आणि वरून क्रिस्पी आणि आतून थोडासा मऊ असा हा नाश्ता बनतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.